सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत सुमारे 1378.42 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 2030 ते 2060 या कालावधीतील पाणी मागणी, उपलब्धता आणि वितरणातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली। सध्या सोलापूरला उजनी धरणासह विविध स्रोतातून सुमारे 277.50 MLD पाणी उपलब्ध असले तरी जुनी व अपुरी वितरण व्यवस्था ही मोठी अडचण ठरत असल्याचे स्पष्ट झाले। शहरासाठी सुमारे 1860 किलोमीटर पाणी वितरण जाळ्याची आवश्यकता असताना सध्या केवळ 850 किलोमीटर व्यवस्था कार्यरत आहे। प्रस्तावित योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, मुख्य जलकुंभ, सुमारे 1117 किलोमीटर नवीन पाईपलाईन नेटवर्क, सौर ऊर्जा प्रकल्प, यांत्रिक व विद्युत कामे तसेच रस्ते दुरुस्तीचा समावेश असून शहराला 2447 शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्देश आहे। प्रकल्पाच्या आर्थिक रचनेत महानगरपालिकेचा 25%, केंद्र शासनाचा 25% आणि जागतिक बँकेचा 50% निधी प्रस्तावित आहे। तसेच BOT मॉडेलद्वारे खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच महानगरपालिकेच्या बॉन्डद्वारे निधी उभारण्याचाही पर्याय विचाराधीन आहे। महत्त्वाचे म्हणजे नवीन कर लावण्याऐवजी सध्या असलेली सुमारे 75% कर वसुली वाढवून 95% पर्यंत नेण्यावर भर देण्यात येणार आहे। प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या 2-3 महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असून प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जाणार आहेत। महापौर विनायक कोंडाल म्हणाले, हा प्रकल्प सोलापूरच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल। नागरिकांना स्वच्छ, पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे। बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते।